नमस्कार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एकदा जोरदार आपण सगळे एकत्रितपणे म्हणूया, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हेरंब म्युझिक फाउंडेशन द्वारा आयोजित आजच्या अनुभूती या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित तुम्हा सर्व रसिकांचं आणि पांडुरंग भक्तांचं मनःपूर्वक स्वागत. खरं तर महाराष्ट्र ही संतांची मांदियाळी आहे आणि या साऱ्या संतांची माऊली पंढरीला निवास करते. त्यामुळं सारे संत वर्षातून 2 वेळा आषाढी आणि कार्तिकीला माऊलीच्या भेटीसाठी जातात. तिथून एक नवी ऊर्जा घेतात आणि पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला लागतात. ऊर्जा संपत येते, माऊलीची आस मनात कायम असते आणि पुन्हा एकदा माऊलीच्या भेटीसाठी हे सारे संत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. प्रत्येक वेळी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन होतच असं नाही, पण कळसाचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या भेटीची आस पूर्ण होत हे सारे वारकरी, हे सारे संत, संतांची ही मांदियाळी पुन्हा आपापल्या ग्रामी येते, पुन्हा नव्या ऊर्जेनं आपल्या दैनंदिन कामाला लागते. तेव्हा चला या संतांच्या मांदियाळीत आपणही सहभागी होऊ आणि त्या माऊलीला याच ठिकाणी प्रत्यक्ष भेटू. इथंच अवतरेल पंढरी, इथंच अवतरतील पांडुरंग, इथेच मेळा जमेल संतांचा आणि इथंच तुम्हा सर्वांना अनुभूती मिळेल या भक्तीची आणि भक्तीतून प्राप्त होणाऱ्या मुक्तीची. तेव्हा चला या मुक्तीच्या ओढीनं आपण आजच्या अनुभूतीचा आस्वाद घ्यायला सज्ज होऊया. आपल्या प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलनानं आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहोत. दीप प्रज्वलनासाठी हेरंब म्युझिक फाउंडेशनचे संचालक आणि गुरु रवींद्र पोंक्षे यांना विनंती आहे, आपण सर्व मान्यवरांना दीपाजवळ घेऊन यावं. आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सुधाताई म्हैसकर, आपल्याला नम्र विनंती आहे, आपण दीप प्रज्वलनासाठी उपस्थित व्हावं. त्याचबरोबर गुरु सन्माननीय प्रवीण दुधेजी, त्याचबरोबर सन्माननीय माधवजी जोशी, आपल्याला विनंती आहे कृपया आपण दीप प्रज्वलनासाठी यावं. त्याचबरोबर सन्माननीय भुसकुटे मॅडम, आपल्यालाही विनंती आहे कृपया आपण दीप प्रज्वलनासाठी उपस्थित व्हावं. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी दीप प्रज्वलनानं आपल्या आजच्या अनुभूती कार्यक्रमाचा आपण प्रारंभ करतो आहोत. एकदा उपस्थित सर्व मान्यवरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. श्रीमती सुधाताई म्हैसकर, सन्माननीय प्रवीण दुधे सर, त्याचबरोबर सन्माननीय माधवजी जोशी, भुसकुटे मॅडम आणि ज्यांच्या संस्थेच्या वतीनं आज या अनुभूतीचा आस्वाद आपण सारे घेणार आहोत ते हेरंब म्युझिक फाउंडेशनचे रवींद्र पोंक्षे सर. सारे दीप या ठिकाणी प्रज्वलित झालेले आहेत आणि हाच तो क्षण आहे अनुभूतीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्याचा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या क्षणाचे साक्षीदार होऊया. सर्व मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचे आभार. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं. संतांना जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते तशी साधकांना सुद्धा असते आणि आपण सारे तर साधक आहोत. आपल्याला ही पांडुरंगाच्या भेटीची जरूर ओढ आहे. पण खरं तर भगवंताचं रूप हे निर्गुण निराकार आहे, म्हणजे तो अजन्म आहे, तो जन्मतही नाही आणि नाशही पावत नाही. पण तरी देखील आपण सारे साधक असल्यानं अशा निर्गुण निराकाराची भक्ती आपल्याला करता येत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी त्या परमेश्वराला, त्या भगवंताला सगुण साकार रूपामध्ये आपल्या सर्वांसमोर आणलं आणि त्याच पंढरीच्या पांडुरंगाचं वर्णन
या साऱ्या संतांनी केलं. आपण संतांनी दाखवलेल्या मार्गानं आपली वाटचाल करत आपली साधना अखंड करतो आहोत. आणि ही साधना अखंड चालू ठेवण्यासाठी आपल्या केवळ चक्षुंमध्ये नाही तर अंतःचक्षुंमध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये आपण त्या पांडुरंगाचं रूप साठवून घेऊया आणि त्या रूपाचं वर्णन करणारा अभंग आळवून आपण पांडुरंगाच्या समीप जाऊया. Ah
सुंदर ते ध्यान उभे विटेवर, कर कटेवर ठेवून या. गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, कानामध्ये मकर कुंडल आहेत, कौस्तुभ मणी शोभून दिसतोय. असं ते रूप पाहिल्यानंतर मला माझं सुख याच भूतलावरती मिळतं, असं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांना पांडुरंगाचं ते रूप पाहून अपरिमित आनंद झाला. मंडळी, आपल्याला असा आनंद होतो का? आपल्याला हा प्रश्न पडतो की सगळ्या देवांचे हात सरळ खाली असताना किंवा हातामध्ये शस्त्र धारण केलेली असताना या पांडुरंग हा असा एकमेव देव आहे ज्यानं आपले दोन्ही हात कटेवर ठेवले आहेत. मग ज्याने हातच मुळी कटेवर ठेवलेत तो आपला उद्धार कसा करणार, असा प्रश्न अनेक खोचक आणि भोचक भक्तांना पडतो. असाच प्रश्न एकाला पडला. त्यानं पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या भक्ताला ते विचारलं. त्याच्यावर तो म्हणाला, अरे येडा की खुळा, पांडुरंगानं काय सांगितलंय? तुला माझ्यामध्ये यायचंय, माझ्यात मिसळायचंय, तर त्यासाठी तू या भवसागराच्या पल्याड आहेस. तिकडून तुला भवसागर पार करून माझ्यापर्यंत यायचंय. आता त्यानं पाऊल उचललं. पहिलं पाऊल उचललं, पाण्यात टाकलं. दुसरं पाऊल उचललं, अजून पुढे टाकलं, पाणी थोडं वर आलं. तिसरं पाऊल टाकलं, ढोपरापर्यंत आलं. चौथं पाऊल टाकलं, ढोपराच्या वर पाणी आलं आणि तो घाबरला, पुन्हा मागं सरला. पांडुरंग समोरून हसत होता. पांडुरंग म्हणाला, अरे माझं रूप पाहिलंस, माझ्या रूपातलं रूपक नाही ओळखलंस. काय होतं रूपक पांडुरंगाच्या रूपातलं? त्यानं कर कटेवर ठेवलेत, म्हणजे तो हे पलीकडून सांगतोय की अरे बाबा, माझ्यापर्यंत तुला पोचायचं असेल तर घाबरू नकोस. ज्या भवसागरात बुडेन अशी तुला भीती वाटतेय, तो भवसागर तू बुडण्या एवढा खोल नाहीये, तो एवढाच खोल आहे, कमरे एवढा. आता तर ये माझ्याकडे. पण आपल्याला त्याच्या रूपातला रूपकात्मक अर्थ कळत नाही आणि म्हणून आपण पुढे सरकत नाही. आपण पुढे सरकत नाही म्हणून पांडुरंगापर्यंत पोचत नाही, आणि तिथं पोचत नाही म्हणून इथं देव नाही असं म्हणतो. पण सावतामाळी म्हणतात, तू म्हणजे साधक भक्त जिथं आहे देव तिथं येतो. म्हणून सावतामाळ्यांनी सांगितलं, मला पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जाण्याची गरजच नाही, कारण तो पांडुरंग माझ्या भेटीसाठी माझ्या मळ्यामध्ये येतो. कुठे येतो? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला हरी, अवघा झाला हरी, अवघा झाला हरी. विठाबाई माझी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी
सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. मंडळी लक्षात घ्या, हे सगळे संत भजन करायचे, कीर्तन करायचे, प्रवचन करायचे आणि समाजाचं प्रबोधन करायचे. पण त्यासाठी त्यांचा गळा अत्यंत महत्वाचा होता. आणि सावतामाळी खूप सुंदर गायचे बरं, अत्यंत गोड असा गळा होता. सावतामाळी काय म्हणतायत? विठ्ठल पायी गोविला गळा. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. मी हा मळा कुणासाठी केलाय? भगवंता तुझ्यासाठी केलाय. मग आता तुझं काम काय आहे? तर ज्या गळ्याने मी तुझं नाम गातो त्या गळ्याला अखंड जिवंत ठेवणं, गाता गळा ठेवणं हे तुझं काम आहे. संतांची ताकद किती होती पहा मंडळी. आपण देवाला घाबरतो, संत देवाला दटावत होते. पतित तू पावना म्हणविसी नारायणा, मग का येत नाहीस माझ्या रक्षणा, असं त्याला विचारण्याची ताकद कान्होपात्रेमध्ये होती. म्हणून संत श्रेष्ठ होते. त्या संतांच्या काजा भगवंताला सगुण साकार रूपात या भूतलावर अवतरावं लागलं. ही ताकद होती संतांच्या भक्तीची आणि भक्तीतल्या शक्तीची. आपण याच्या 1 नवे नवे 1 नवे अंशात्मक भक्ती जरी केली तरी आपल्याला भगवत प्राप्तीची प्रचिती निर्विवाद येईल असं संतांनी सांगितलंय, मी नाही सांगत. पण आपण अंशात्मक भक्ती सुद्धा करत नाही, कारण भक्ती करताना आपण देहाने मंदिरात असलो तरी मनाने मंदिराच्या बाहेर असणाऱ्या चपलांच्या जोड्यात असतो. बघा, विचार करा, आपण कधी हरीचा गजर आपल्या मुखानं करताना समर्पित भावनेनं साऱ्या गोष्टी विसरून केवळ हरिनामामध्ये दंग झालो आहोत का? कधीच नाही. आणि म्हणून आपल्याला मंत्र दिलाय, षडाक्षरी मंत्र. काय मंत्र आहे? राम कृष्ण हरी. संपलं सगळं, याच्या पलीकडे काहीच नाही. काय अर्थ आहे या रामकृष्ण हरीचा? राम, कृष्ण आणि हरी. लक्षात घ्या, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरी नामाचा उच्चार आपल्याला या भवसागरातून पार होण्यासाठी मदतगार ठरणार आहे. मग आपण काय करायचंय? रामाच्या आचरणानं आपण आपलं जीवन व्यतीत करायचंय. ते आचरत असताना आपल्या कृतीसाठी कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेला विचार अंमलात आणायचा आहे. आणि हे करत असताना मुखाने हरी नाम गात राहायचंय. कसं गायचंय? विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडला. या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडला. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण.
कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला उखळण प्रेमाची काढली उखळण प्रेमाची काढली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोच अमृताचा डाव मांडला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण तोंड येतला ज्ञानाचा करीतसे जागरण केशवदास म्हणे संतांचा 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 मेळा गोपाळांचा डाव मांडला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला संत केशवदासांची ही रचना काय म्हणतात बघा केशवदास पंचतत्वांची राखण क्रोध पाखर जाण आणि सुरुवातीला सांगितलंय 100 वर्षांची तुला अनुमती दिली आहे पण त्यासाठी या गोष्टी मनात ठेव कुठल्या आधी मन बैलासारखं आहे मन हे ओढाळ गुरु पर धन पर कामिनीकडे धावे त्यासी विवेक पाशे कंठी वैराग्य काष्ठ बांधावे मन कसं आहे ओढाळ जनावर असतं ना धावणारं त्याच्यासारखं आहे मग अशा धावणाऱ्या जनावराला संयमित करण्यासाठी काय करतात तो शेतकरी त्याच्या गळ्यामध्ये एक ओंडका बांधतो होतं काय ते जेव्हा जनावर धावायला लागतं ना बैल गाय वासरू तेव्हा धावताना तो ओंडका त्या धावणाऱ्या जनावराच्या पुढच्या 2 पायांच्या मध्ये लडबडतो आणि त्याला त्या गतीनं धावता येत नाही हा ओंडका सुभाषितकार म्हणतात विवेकाचं ओढणं आहे हे मनामध्ये हे आपल्या जर जवळ ठेवलं तर मन काबूत राहील आणि मन काबूत ठेवलं मन बुद्धी अहंकार जर आपल्या कक्षेत असतील तर या इंद्रियांकरवी आपण परमेश्वराची भक्ती करू शकतो आणि जी 100 वर्षांची मर्यादा दिली आहे ना त्या मर्यादेमध्ये
या पंचतत्वांनी बनलेल्या इंद्रियधारी देहाच्या माध्यमातून आपण त्या परमेश्वराला आपलंसं करू शकतो. किती सुंदर रूपक दिलंय बघा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांनी बनलेलं आपलं शरीर आहे. पण जोपर्यंत त्यामध्ये आत्मतत्व नाही तोपर्यंत चेतना नाही. आणि जेव्हा चेतना जाते तेव्हा पुन्हा ते जड शरीर या पंचत्वात विलीन होतं. म्हणून त्याला पंचत्वात विलीन असं म्हटलंय. किती सुंदर कल्पना दिली आहे बघा. पण आपण काय करतो? आपण ना आपल्या शरीराबद्दल स्वतःला जाणून घेत, ना त्या परमेश्वराबद्दल जाणत. त्यामुळं परमेश्वर आत्मतत्वामध्ये, आत्मरूपामध्ये, अंशात्मक जो आपल्या शरीरामध्ये आहे त्याचीही आपल्याला ओळख पटत नाही आणि आपल्या आयुष्याची फसगत होते. मग पुन्हा एकदा नवा जन्म घ्यायची वेळ येते आणि मोक्ष आपल्यापासून योजन दूर जातो. एक मूर्तिकार होता. मूर्तिकार अनेक मूर्ती बनवत होता आणि एकदा मूर्ती बनवता बनवता तल्लीन झाला. मूर्ती त्याच्याशी बोलू लागली. भगवंताची मूर्ती होती. मूर्तिकार त्या मूर्तीशी संवाद साधताना त्या मूर्तीला म्हणाला, हे ईश्वरा, हे ईश्वरा, या भूतलावरती तू अनेक पुतळे बनवलेस. या भूतलावर तूही अनेक पुतळे बनवलेस आणि या भूतलावर धाडलेस. मीही अनेक पुतळे बनवले आणि विकले. पण गंमत आहे, मला आश्चर्य वाटतं की तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडत राहतात आणि मी बनवलेले पुतळे तुझ्या पायावरती नतमस्तक होतात. श्रेष्ठ कोण सांग मला? भगवंताने आशीर्वादाचा हात त्या मूर्तिकारावरती दिला. मंडळी लक्षात घ्या, त्या मूर्तिकारानं आपल्याला घडवलंय. मग आपलं मस्तक त्याच्या पायावर नत राहायला नको का? नक्कीच राहायला हवं. आणि ते आर्त भावाने राहायला हवं. ते त्याच्या प्रती समर्पित भावनेनं राहायला हवं. आणि आपण आळवून त्याला हे सांगायला हवं, नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिले, मज लागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिले, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. मोकलून यास जाहले उदास, मोकलून यास जाहले उदास. घे कान्हो पात्रीस हृदयात, घे कान्हो पात्रीस हृदयात. नको देवराया, अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया.
या महाराष्ट्र देशी 350 वर्षांपूर्वी, 450 वर्षांपूर्वी यवनांनी आक्रमण केलं. यवनांनी या राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रत्येकाला जिणं अवघड झालं होतं. संत पांडुरंगाची भक्ती करत होते आणि पांडुरंगाच्या भक्तीसोबत सातत्यानं समाज प्रबोधनही करत होते. पण रामायणामध्ये एक अतिशय सुंदर नियम सांगितलाय. तो नियम असा आहे, राजा म्हणतो राजा दंडोसी. राजदंड जो राज दरबारामध्ये असतो तो माझा आहे आणि मला पाहिजे तसा मी तो वापरीन, असं राजा म्हणतो. तेव्हा आचार्य गुरु राजाला असं सांगतात, वयम दंडोसी, आम्ही सांगू तसं राज्य करायचं. जेव्हा सत्तेवरती धर्मसत्ता, राजसत्तेवरती धर्मसत्तेचा अंकुश असतो तेव्हा ती राजसत्ता सुविहितपणे चालते. हा रामायणातला नियम आहे. तोच वर्तमानात असावा असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण रामराज्याची कल्पना करतो. म्हणजे संतांची किंवा धर्मनिष्ठ असणाऱ्या लोकांची किती मातब्बरी होती आणि किती गरज होती हे आपल्या लक्षात येईल. असे हे पांडुरंगाची भक्ती तर करत होतेच, पण समाज प्रबोधनही करत होते आणि त्याच वेळेला राजसत्तेला कोणत्या पद्धतीनं राज्यकारभार करावा याचं मार्गदर्शनही करत होते. खरं तर अडचणीचा काळ होता आणि या अडचणीच्या काळामध्येच आपला राष्ट्र धर्म जागवण्यासाठी, स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा नियतीचा संकेत होता आणि नियतीच्या संकेतानुसार शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्माला आले. वयाच्या उघ्या 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि पुढचा इतिहास आपण सारे जाणताच. पण या वाटचालीमध्ये नेमकी वाटचाल कशी असावी याचं मार्गदर्शन जसं रामदास स्वामींनी केलं तसं संत तुकाराम महाराजांनी सुद्धा केलं. तुकाराम महाराज हे खरं तर केवळ पांडुरंग भक्तीमध्ये रत नव्हते, तर समाज प्रबोधन करणं, ज्या ज्या ठिकाणी वाईट चुकीच्या रूढी परंपरा चालू आहेत, जिथं जिथं अश्रद्धा आहे तिथं तिथं दंड करणं, तिथं तिथं वार करणं आणि त्या समाजातून दूर करणं, हे काम सुद्धा एक क्रांतिकारी या नात्यानं संत तुकाराम महाराज करत होते. ही संत तुकाराम महाराजांची ख्याती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर घेतली आणि या संताला मला भेटलंच पाहिजे असं छत्रपतींना वाटलं. आणि मग काय, जेव्हा राजसत्ता धर्मसत्तेच्या पायी नत होते तेव्हा राज्य अधिक उन्नत होतं. ही रामायणातली खूण वर्तमानात 450 वर्षांपूर्वी पुन्हा प्रचितीला आली. तोच क्षण, या क्षणी आपण पुन्हा जागवूया. मंदिरामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू आहे. सगळे आबाल वृद्ध कीर्तनामध्ये दंग झालेत आणि अचानक बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज आला. आपल्या घोडदळासह साक्षात महाराष्ट्र राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रविष्ट झाले. जय हरी विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. राजे उठा. महाराज, जय हरी विठ्ठल. महाराज, मुघलांनी मंदिरावर वेढा घातलाय. कसलीही चिंता नसावी. अहो, आपण स्वराज्याची चिंता करता, आपली चिंता त्याला. अहो, तो साक्षात पांडुरंग तुमच्या पाठीशी उभा आहे. बोला पांडुरंग 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 पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग शिवाजी का गया वो शिवाजी यहाँ भी शिवा यहाँ भी शिवा कहाँ गया शिवा यहाँ भी शिवा फिर भाग गए शिवाजी दगा फिर से दगा पांडुरंग 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 पण त्या टाळ चिपळ्यांचं शस्त्र झालं जेव्हा तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवराय यांची भेट झाली. लक्षात घ्या, राजसत्तेला धर्मसत्तेकडून मिळालेली शक्तीची भेट होती. तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांनी त्यांना नजराणा पाठवला. तुकाराम महाराजांनी माझी झोपडीच माझ्यासाठी राजमहाल आहे असं सांगून नजराणाला हात लावला आणि तो परत पाठवला. एवढा निस्वार्थी संत पाहिल्यानंतर त्याला प्रत्यक्ष भेटलं पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं आणि म्हणून छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी आले. पण या भेटीने काय घडलं महाराज? या भेटीने घडलं एका महाराजांचे अनंत महाराज झाले. इथं आत्ता जे रूपकातून दाखवलं, प्रत्येक गावकऱ्याच्या मागे जणू छत्रपती शिवराय होते. नवे नवे प्रत्येक गावकरीच शिवाजी झाला होता. आपल्याला आठवत असेल, नारद मुनी एकदा द्वारकेला भगवान कृष्णांना भेटायला आले. ते एका दालनामध्ये गेले, सत्यभामेच्या दालनात. तर सत्यभामेसोबत भगवान कृष्ण गप्पा करत होते. त्यांनी त्यांना वंदन केलं आणि म्हणाले, माझ्यामुळे आपल्या संवादामध्ये व्यत्यय येतोय, मी थोड्या वेळाने येतो. भगवंतांनी त्यांना हात केला. नारद मुनी बाहेर पडले आणि चला आता रुक्मिणीच्या महालात जाऊन वार्ता घेऊ म्हणून रुक्मिणीच्या महालात पोचतात. तो काय आश्चर्य, तिथंही भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणी सोबत वार्तालाप करत होते. नारद मुनींना आश्चर्य वाटलं. असं एक दोन नाही, ज्या ज्या कक्षामध्ये नारद मुनी गेले त्या त्या कक्षामध्ये भगवान कृष्ण त्यांना याची देही याची डोळा पाहता आले. एकच देव, त्याची अनेक रूप एकाच क्षणी एकाच वेळी पाहता येणं हे जितकं परम भाग्याचं आहे, तितकं तो अनंत रूपानी असणं हे देखील महत्वाचं आहे. आणि देवाची ही शक्ती मानवामध्ये अवतरली जेव्हा धर्मसत्ता राजसत्तेच्या सोबत गेली. आणि म्हणून प्रत्येक गावकरी शिवाजी झाला आणि शिवाजी महाराजांची लढण्याची ताकद दुपटीने नाही सहस्रपटीने वाढली. म्हणून स्वराज्याचं तोरण उभं राहिलं, म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. मंडळी, ज्याने एकातून अनेकत्व दाखवलं त्या पद्मनाभ नारायणाचं स्तवन करू आणि आपल्या या अनुभूती घेत पुढे जाऊ. हॅलो हॅलो हॅलो
आ आ श्री अनंता मधुसूदना मधुसूदना श्री अनंता मधुसूदना नारायण 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 हो नारायण नारायण हो नारायण 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 पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण 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 सकल देवादि देवा सकल देवादि देवा सकल देवादि सकल देवादि सकल देवादि सकल देवादि सकल देवादि सकल देवादि देवा सकल देवादि देवा कृपाळु पाजी केशवा कृपाळु पाजी केशवा कृपाळु पाजी कृपाळु पाजी कृपाळु पाजी केशवा 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 महानंदा महानुभावा महानंदा महानुभावा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा सदाशिवा सहज रूपा पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण अगाये सगुण निर्गुणा अगाये सगुण निर्गुणा अगाये 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 सगुण निर्गुणा निर्गुणा
सगुण निर्गुणा जग जनिता जग जीवना जग जनिता जग जीवना जग जनिता जग जीवना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी वसुदेव देवकी वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा बाळ रांगणा बाळ कृष्णा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा तुकाला लोटांगणी तुकाला 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 लोटांगणी तुका तुकाला तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा मज ठाव द्यावा ठाव द्यावा ठाव द्यावा ठाव द्यावा ही चरणी ठाव द्यावा ही चरणी हीच करीतसे विनवणी हीच करीतसे हीच करीतसे हीच करीतसे विनवणी भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे पद्मनाभा नारायणा 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 सुंदर जर परमेश्वराची आळवणी सुरू आहे तर आपण फक्त मूक राहिलो तरी चालेल हो. पण कृतीने आपण परमेश्वराच्या भजनात सहभागी व्हायला काहीच हरकत नाही. आणि ती कृती अतिशय सोपी आहे. इथं असलेल्या प्रत्येकाला परमेश्वरानं कृपा करून 2 हात दिलेत, 2 तळवे दिलेत. ते एकमेकांवर आपटले तर टाळी नामक आवाज निर्माण होतो. तो झाला तरी तो भगवंतापर्यंत पोचेल. मुखाने नाम घ्यायचीही गरज नाही, इतकी सोय त्यानं करून ठेवली आहे. मग आपण कुचराई का करतो? एवढे आळवणी करणारे गायक आपल्या परीने त्या संतांच्या रचनांना इतक्या सुंदर पद्धतीनं तुमच्यासाठी पांडुरंगापर्यंत पोचवतायत. आपण टाळ्यांनी त्यात सहभागी व्हायला नको का? आता तुम्ही आणि आम्ही सारे एकत्र झालो. हेरंब म्युझिक फाउंडेशन दरवर्षी सातत्यानं असे आगळे वेगळे उपक्रम राबवते.
केवळ संगीत क्षेत्रामध्ये शिष्य घडवणं एवढंच हेरंब म्युझिक फाउंडेशनचं काम नाही बरं. तर शिष्य घडवत असताना, संगीताची सेवा करत असतानाच समाजाची सेवा हा भाव सुद्धा हेरंब म्युझिक फाउंडेशन आपल्या मनी बाळगतो आणि कृतीतून करत राहतो. तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत नाही, पण प्रत्येक आजारी रुग्णापर्यंत हेरंब म्युझिक फाउंडेशन पोचतं आणि त्यांना आवश्यक असणारी मदत करतं. हे काम परमेश्वर भक्तीपेक्षाही श्रेष्ठ नव्हे काय? वर्क इज वर्शिप असं आपल्याकडे म्हटलंय. खरं तर इंग्रजी बोलू की नको बोलू असा मला प्रश्न पडला होता, कारण हल्ली भाषेवरून कोणाला काय वाटेल सांगता येत नाही, अशी वर्तमान काळातली स्थिती आहे. आपण कुणाला राज्यभाषा म्हणतोय, कुणाला राष्ट्रभाषा म्हणतोय आणि कुणाला मातृभाषा म्हणतोय, हेच हल्ली कळेन असं झालंय. पण असो, आपण ज्या माऊलीच्या पोटी जन्म घेतलाय तिची जी भाषा ती माझी मातृभाषा असं समजून मातृभाषेत बोलतोय, हे खरं असलं तरी जागतिक भाषा इंग्रजी असल्यामुळं थोडंसं इंग्रजीच्या बाजूनही बोलायला हरकत नाही, कारण आपला काळ जागतिकीकरणाचा काळ आहे. त्यामुळं वर्तमानाचं भान ठेवून त्या भवसागराच्या पार असणाऱ्या पांडुरंगाला आपल्याला भेटावंच लागेल आणि तेव्हाच आपल्याला ती अनुभूती येईल. परिवर्तन संसार का नियम है असं भगवद्गीतेत सांगितलंय. बदल हा या संपूर्ण जगाचा स्थायी भाव आहे. मग बदल किती गोष्टीमध्ये होतो. अहो, विज्ञान युगामध्ये आज अनेक गोष्टीत मागच्या 10 वर्षात बदल झालाय, आपण त्याचे साक्षीदार आहोत. एक साधारण 15-16 वर्षांपूर्वी एका मंदिरामध्ये गेलो होतो. नुकतेच मोबाईल्स आले होते. जवळपास बऱ्याच जणांकडे, 80% लोकांकडे तेव्हा मोबाईल होते. तेव्हाचा तो काळ. मंदिराच्या बाहेर एक पाटी लिहिली होती, मोबाईल फोन्स आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. त्यानंतर 10-12 वर्षांपूर्वी त्याच मंदिरात गेलो, म्हणजे 5 वर्षांनी. तेव्हा त्या मंदिराबाहेरची पाटी बदलली होती बरं. त्या पाटीवरची अक्षरं होती, कीप युअर मोबाईल स्विच ऑफ. त्यानंतर आत्ता 6-1 वर्षांपूर्वी गेलो होतो, म्हणजे अजून 5-1 वर्षांनी. तेव्हाही त्या मंदिराच्या बाहेरची पाटी बदलली होती. तिथं अक्षरं होती, प्लीज कीप युअर मोबाईल ऑन सायलेंट मोड. आणि आत्ता अगदी वर्षभरापूर्वी त्याच मंदिरात गेलो. मंदिराच्या बाहेरची पाटी पुन्हा बदलली होती. त्या पाटीवरची अक्षरं होती, सेल्फी विथ गॉड ₹500. मंडळी, काळाबरोबर जर मंदिराबाहेरची पाटी बदलते तर काळाबरोबर आपण बदलायला नको का? पण याच्यामध्ये शाश्वत सनातन एकच गोष्ट आहे, ती म्हणजे वर्क इज वर्शिप. कर्म हीच पूजा आहे. आणि हे मी नाही बरं सांगत, हे नरहरी सोनार म्हणून गेले. या संतांनी सुद्धा देवाशी, भगवंताशी व्यवहार केला, पण तो व्यवहार नामाचा केला. नरहरी सोनार म्हणतात, देवा तुझा मी सोनार, नामाचा व्यवहार. ऐकूया. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, मन
कातरी मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी सोने चोरी राम नाम नाम राम नाम सोने चोरी सोने चोरी नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार नर हरि सोनार हरिचा दास नर हरि सोनार हरिचा दास आ नरहरि सोनार हरिचा दास नरहरि सोनार हरिचा दास भजन करी रात्रंदिवस भजन करी रात्रंदिवस भजन करी रात्रंदिवस देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार सकाळची वेळ मथुरेतल्या चौकामध्ये लगबग सुरू होती. एवढ्यात अचानक त्या चौकातल्या एका रंगाच्या दुकानात एक रंगारी निघाला. दुकानात जाऊन त्या दुकानदाराकडं त्यानं रंग मागितला. एक बादली रंग द्या बरं. दुकानदारानं त्या रंगाऱ्याला एक बादली रंग दिला. रंगारी चौकात येऊन उभा राहिला आणि त्याने पहिली आरोळी ठोकली. या 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 ज्याला जो रंग हवा त्याला त्या रंगात रंगवून देणार या या या. कुतूहल म्हणून एक जण त्या रंगाऱ्याजवळ आला. म्हणाला कुठल्या रंगात रंगवून देणार. रंगारी म्हणाला तुम्हाला कुठला रंग पसंत आहे. तो म्हणाला मला पिवळ्या रंगात रंगवून द्या. त्यानं बादलीत आपला हात बुडवला आणि एक फटकारा मारला. तो जो समोर आलेला गिऱ्हाईक होतं ते पिवळ्या रंगाचं झालं. हे पाहिल्यानंतर कुतूहल चाळवलेला दुसरा एक जण त्या रंगाऱ्याजवळ आला आणि त्याला म्हणाला मलाही रंगवून द्या. तो म्हणाला तुम्हाला कुठला रंग पाहिजे. तो म्हणाला मला लाल रंग द्या. यानं पुन्हा बादलीत आपला ब्रश बुडवला आणि एक फटकारा मारला. त्याला लाल रंग प्राप्त झाला. असा ज्याला जो रंग हवा त्याला तो रंग हा रंगारी प्रदान करीत राहिला. ही गोष्ट एका बाजूला उभ्या असलेल्या माणसानं पाहिली. आता दुपार झाली होती. माणसांची वर्दळ कमी झाली होती. हा रंगारी बादली उचलून पुन्हा आपल्या मुक्कामी निघाला. मात्र लपून बसलेला तो माणूस धावत आला आणि म्हणाला अरे थांबा 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 निघालात कुठे. हा रंगारी म्हणाला काय झालं तुम्हाला पण रंगवून हवंय का. तो म्हणाला हो मलाही रंगवून हवंय. कुठला रंग हवाय बरं. या माणसानं फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला मला माझा रंग नको मला तुझा रंग दे. कारण मी तुला ओळखलंय बाकी कुणीही ओळखलं नसलं
तरी मला माहिती आहे तू काही कुणी सामान्य रंगारी नाहीस, तू एक असामान्य रंगारी आहेस, तूच तो साक्षात कृष्ण आहेस, मला तुझा रंग दे. मंडळी, भगवंताच्या रंगात रंगून जाणं हे खूप कठीण आहे बरं. आपला मन चाहे सो रंग आपल्याला मिळवता येईलही कदाचित, पण त्याला हवा असलेला रंग आपल्या या देहाच्या माध्यमातून त्याच्यावरती उधळणं ही खरी भक्ती आहे. आणि अशी भक्ती सगुण साकार रूपात प्रकट व्हायला भाग पाडणारी भक्ती संत नामदेवांनी केली. आणि म्हणून संत नामदेव म्हणतात, विठ्ठल आवडी प्रेम भावे तुझ्या नामाचा रे टाहू. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. तुटला हा संदेह, तुटला हा संदेह, भवमूळ व्याधेचा, भवमूळ व्याधेचा. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार. कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर हेची नामा सार. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार. म्हणा नरहरी उच्चार. संसार तरावया, संसार तरावया, प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव.
निघो नामा विण काही, निघो नामा विण काही. विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही. विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही. नामा म्हणे तरलो पाही. विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची प्रेम भावो. विठ्ठल आवडी प्रेम भावो. विठ्ठल आवडी प्रेम भावो. विठ्ठल नामाचा